तर विद्यार्थी मित्रांनो, आरसा हा दैनंदिन जीवनामधला एक महत्त्वाची वापर करणारी वस्तू आहे. आरसा हा आपण रोज यूज करतो ना. मग आपण आरसा म्हणजे काय माहीतच आहे. मग आरशाचे प्रकार किती असतात? आरशाचे किती प्रकार असतात? 2. एक म्हणजे सपाट आरसा आणि दुसरा म्हणजे गोली आरसा. सपाट आरसा आणि गोली आरसा. सपाट आरसा म्हणजे काय आणि गोली आरसा म्हणजे काय? सपाट आरसा म्हणजे कसं असतं? एक सपाट काच, त्याला आपण काय म्हणू? सपाट आरसा. आणि गोली आरसा म्हणजे कसा असतो? त्याचा पृष्ठभाग सपाट असतो का? नाही, त्याचा पृष्ठभाग कसा असतो? गोली असतो. तर आता गोलीय आरशाचे 2 प्रकार पडतात. एक अंतर्गोल आरसा आणि एक बहिर्गोल आरसा. एक अंतर्गोल आरसा आणि एक बहिर्गोल आरसा. तर अंतर्गोल आरसा कसा असतो? आता समजा हा आरसा आहे ना, हा एक आरसा आहे. याचा आतील भाग चकचकीत आहे आणि बाहेरील भाग खडबडीत आहे. बाहेरील भाग कसा आहे? खडबडीत आहे आणि आतील भाग कसा आहे? चकचकीत आहे. याला आपण काय म्हणू? अंतर्गोल आरसा. आणि बाह्यगोल आरसा कसा असतो मग? आता या आरशाचा बाहेरील भाग चकचकीत आहे आणि आतील भाग कसा आहे? खडबडीत आहे. ज्या आरशाचा बाहेरील भाग चकचकीत असतो त्याला बाह्य गोल आरसा म्हणतात आणि ज्या आरशाचा आतील भाग चकचकीत असतो त्याला अंतर्गोल आरसा असे म्हणतात. हे आरशाचे 2 टाईप आहेत. इथपर्यंत समजले सर्वांना? आरसा म्हणजे काय? आरशांचे दोन प्रकार पडतात. एक सपाट आरसा आणि दुसरा कोणता? गोली आरसा. गोली आरसाचे आणखी 2 टाईप पडतात. पहिला म्हणजे अंतर्गोल आरसा आणि दुसरा बाह्यगोल आरसा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन हा घटक अभ्यासणार आहोत. त्या घटकामध्ये आरशाचे सूत्र व उदाहरण आपण बघणार आहोत. तर आता समजा हा काय आरसा आहे. हा काय आहे? आरसा. हा कोणता आरसा आहे? अंतर्गोल आरसा आहे. याच्यामध्ये हा कसा असं अक्ष जातो ना आरशामध्ये. हा कसा आहे? अक्ष जातो. इकडचे संख्या कशा असतात? घन आणि इकडचे संख्या कशा असतात? नेहमी ऋण असतात. तर आता आपण काय करणार आहोत? आपण काय बघणार आहोत? आरशाचे सूत्र. आरशाचे सूत्र. आता आरशाचे सूत्र आपण तयार करणार आहोत. आरशाचे सूत्र वापरताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार करतो? आता आरशाचे सूत्र कसं वापरतो? आरशासमोर एखादी वस्तू ठेवलेली असते आणि त्याची प्रतिमा ही आरशामध्ये दिसते. की कशी दिसते? पडद्यावरती दिसते. त्याची प्रतिमा पडद्यावरती दिसते. मग पडदा, वस्तू आणि नाभीचे अंतर या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? आरशाचे सूत्र याच्यामध्ये होतो. सगळ्यात अगोदर आपण एक घटक बघू. वस्तूचे अंतर. समजा ज्या वस्तूची आपल्याला प्रतिमा बनवायची आहे त्या वस्तूचे अंतर. कशाने दर्शवतो आपण? वस्तूचे अंतर u. वस्तूचे अंतर कशाने दर्शवतो? u. म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर. त्यानंतर अजून काय आहे? आता u म्हणजे काय? वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? प्रतिमेचे अंतर. प्रतिमेचे अंतर कोणत्या अक्षराने दर्शवू आपण? v. प्रतिमेचे ध्रुवापासूनचे अंतर. ते कशाने दर्शवू आपण? v. u म्हणजे काय? वस्तूचे अंतर आणि v म्हणजे काय? प्रतिमेचे अंतर. त्याच्यानंतर अजून काय?
तिसरा घटक नाभीय अंतर. नाभीय अंतर कशाने दर्शवू आपण? F. नाभीय अंतर कशाने दर्शवू आपण? F. म्हणजे त्याच्यामध्ये कसं फॉर्म्युलाचा कसं सूत्राचं बनन 1/v + 1/u = 1/f. म्हणजे 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. कसं सूत्र तयार झालं? v म्हणजे प्रतिमेचे अंतर, u म्हणजे वस्तूचे अंतर, f म्हणजे नाभीय अंतर. आता u म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर, v म्हणजे प्रतिमेचे ध्रुवापासूनचे अंतर आणि f म्हणजे नाभीय अंतर. मग 1/v + 1/u = 1/f. 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. आता हे समजले सर्वांना? आश्चर्य सूत्र कसं बनवलं आपण? आता आपण बघू विशालन. विशालन म्हणजे काय? काय बघणार आहोत आपण? विशालन. विशालन कोणत्या लेटरने दर्शवतो आपण? M. विशालन म्हणजे काय? M. विशालन म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या वस्तूची प्रतिमा पडद्यावर बघतो तेव्हा ती प्रतिमा कशी असते? वस्तूपेक्षा लहान पण असू शकते किंवा वस्तूपेक्षा मोठी पण असू शकते. जेव्हा आपण कोणत्याही वस्तूची प्रतिमा आरशामध्ये बघतो तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा लहानही असू शकते वस्तूपेक्षा किंवा वस्तूपेक्षा मोठी असू शकते. त्यालाच आपण काय म्हणतो? विशालन. मग विशालनाचं सूत्र काय आहे? विशालनाचे सूत्र काय आहे? त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतील? वस्तूची उंची. वस्तूची उंची. वस्तूंची उंची किती आहे? समजा वस्तूची उंची आहे h1 आणि दुसरा कोणता घटक आहे? की प्रतिमेची उंची. प्रतिमेची उंची. वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची. प्रतिमेची उंची किती आहे? h2. ही किती होती? h1. समजलं? तर विशालन कसं काढतो आपण? m बरोबर h2/h1 बरोबर -v/u. हे काय झालं आपलं विशालनचं सूत्र. विशालन कसं करतो आपण? आपण फक्त प्रतिमेची उंची लहान आहे की मोठी हे ठरवायचं असतं ना. त्यासाठी आपण कोणता सूत्र वापरू? m म्हणजे विशालन बरोबर h2/h1 बरोबर -v/u. h2/h1 बरोबर -v/u. समजले सर्वांना विशालन म्हणजे काय? आता आपण एक एक्झाम्पल बघू, उदाहरण बघू. राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या आरशाची 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटरची उलटी प्रतिमा मिळवायची आहे. तर तिला पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवायचा आहे? आता काय उदाहरण काय आहे? 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने 30 सेंटीमीटर वस्तूची उंची 30 सेंटीमीटर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटरची उलटी प्रतिमा बनवायची आहे. तर पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा लागेल? आता आपल्याला काय काय दिलेलं आपण ते लिहून घेऊ. सर्वात अगोदर आपल्याला नाभीय अंतर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? नाभीय अंतर. नाभीय अंतर आपण कशाने दर्शवतो? f. f बरोबर काय आहे? 10 सेंटीमीटर. आता अंतर्वक्र आरसा आहे. हा कसा आरसा आहे? अंतर्वक्र आरशाच्या आतमध्ये ज्या संख्या येतात अंतर ते कसं असतं? ऋण असतं. म्हणजे काय येईल इथे संख्या? -10. त्याच्यानंतर अजून काय दिलं आहे आपल्याला? u. वस्तूची आपल्याला वस्तूचे अंतर दिले आहे म्हणजे u बरोबर 30 सेंटीमीटर. वस्तूचे अंतर हे पण कसे येईल? ऋणच येईल म्हणजे वजा. त्याच्यानंतर अजून काय दिलं आहे आपल्याला? h2. प्रतिमेची उंची दिली ना आपल्याला
प्रतिमेची उंची किती कशी मिळवायची आपल्याला 5 सेंटीमीटर उलटी मिळवायची. उलटी म्हटल्यावर ते परत कसं येईल ऋण -5 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचं काय आहे आपल्याला काय करायचं प्रतिमेचे अंतर फाइंड करायचं. प्रतिमेचे अंतर म्हणजे काय v फाइंड करायचं आपल्याला. v म्हणजेच काय प्रतिमेचे अंतर. प्रतिमेचे अंतर v बरोबर काय करायचंय फाइंड करायचं. अजून काय फाइंड करायचं आपल्याला h1 हे काय आहे प्रतिमेचे अंतर फाइंड करायचं आहे. प्रतिमेची उंची आपल्याला काढायची आहे. याच्यामध्ये आपण आरशाचे सूत्र वापरू ना. मग आरशाच्या सूत्रानुसार काय येईल आरशाचे सूत्र काय आपलं आरशाच्या सूत्रानुसार काय येईल सूत्र काय आहे आरशा सूत्र काय आहे 1/1/v अधिक 1/u बरोबर 1/f. आपल्याला काय काढायचं आहे v काढायचं आहे ना. मग v ची टर्म आपण इकडेच ठेवू बाकी टर्म तिकडे नेऊ. म्हणजेच काय येईल 1/v बरोबर 1/f वजा 1/u. आता 1/f ची किंमत किती आहे -10 वजा 1/u ची किंमत किती आहे -30 30 आहे. मग आता काय करणार आपण इथं छेद समान करता येईल ना तिरकस गुणाकार करून. म्हणजे इथं 30 आहे आपण इथं 3 ने जर इकडे गुणुले केलं अंशाला आणि छेदाला तर इथं छेद समान होऊन जाईल. मग आपण डायरेक्ट गुणाकार करून घेऊ. म्हणजे 1 ला 3 ने गुणल्यावर 3 खाली -30 वजा 1/30. मग काय आन्सर येईल याचं -3 अधिक 1 आणि मायनस मायनस काय होईल वजा काय होईल अधिक. म्हणजे काय आन्सर येईल -15 कशाचा आन्सर आलाय v. मग आन्सर काय आलं आपला 1/v बरोबर -1/15. मग आपल्याला v ची किंमत पाहिजे ना. मग v काय येईल v बरोबर -15. v ची किंमत किती आली आपली -15 आली. आता आपण काय केलं v ची किंमत काढली म्हणजे काय काढलं आपण प्रतिमेचं अंतर काढलं. आरशापासून प्रतिमेचं अंतर आपलं किती आलंय -15 अंतर आलंय. -15 अंतर आलंय. आता आपण काय फाइंड करणार आता आपल्याला काय फाइंड करायचं आपण v फाइंड केला. आपण अजून काय फाइंड करायचं h1 फाइंड करायचं. म्हणजे काय प्रतिमेची उंची आपण फाइंड करणार. म्हणजे त्यासाठी काय सूत्र वापरावं लागेल विशालन आपल्याला काढावं लागेल. विशालन बरोबर विशालन काय आपलं विशालन सूत्र काय विशालन कशाने दर्शवतो आपण m या वरने. विशालन m बरोबर h2/h1 बरोबर -v/u आपल्याला काय शोधायचं आहे h1. म्हणजे आपण h1 ची टर्म इथे परत ठेवू. तिकडे काय करू u इंटू गुणिले h2/v. मग h1 बरोबर मायनस u ची किंमत किती होती आपली 30 वजा 30 गुणिले h2 किती आहे आपला -5 छेद किती आहे v ची किंमत किती आपली -15. म्हणजे 15 × 15 15 दुने 30. मग वजा काय होईल अधिक 2 गुणिले -10 छेद इथं काय आहे -1 वजा साइन काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे उत्तर काय येईल 10 सेंटीमीटर. म्हणजेच आपली प्रतिमेची उंची किती आली h1 किती आला आपला 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला उलटी प्रतिमा मिळवायची होती ना 5 सेंटीमीटर. मग आपल्याला किती अंतरावर ठेवावी लागेल ती 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवावं लागेल. आपण आपल्याला एक्झाम्पल काय होतं उदाहरण काय होतं आपल्याला फाइंड करायचं होतं फक्त. त्याच्यामध्ये v म्हणजे प्रतिमेचं अंतर आपल्याला फाइंड करायचं होतं आणि h1 म्हणजे प्रतिमेची उंची आपल्याला शोधायची होती. त्याच्यानुसार आपण वस्तूची उंची आपल्याला शोधायची होती. वस्तूची उंची किती आली 10 सेंटीमीटर
आणि व्हीची व्हॅल्यू किती आली आपली -15 सेंटीमीटर. समजले का उदाहरण सर्वांना व्यवस्थित प्रकारे? यू म्हणजे काय आहे, व्ही म्हणजे काय आहे, H1 म्हणजे काय, H2 म्हणजे काय, F म्हणजे काय, या सर्व बेसिक गोष्टी एकदा समजल्या ना तर उदाहरण सोडवणं खूप सोपं आहे. आणि त्याच्यामध्ये काही नाही दुसरं, फक्त सूत्र वापरून आपल्याला किमती काढायच्या. दुसऱ्या याच्यामध्ये काही नाही, सूत्र वापरायचं आणि किमती काढायची. जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे ते एका बाजूला ठेवून बाकीचं सर्व दुसऱ्या बाजूला नेऊन ते सगळं सोडवत आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. खूप सोपं आहे. समजलं इथपर्यंत सर्वांना? आता स्वतःसाठी प्रश्न घ्या. आरशाचे प्रकार लिहून आकृती काढणे. आरशाचे प्रकार मी सांगितले तुम्हाला कोणते कोणते, आणि त्या आरशाचे प्रकार व्यवस्थित लिहून त्यांची आकृती काढायची. समजले सर्वांना? आपण काय काय बघितलं? आरसा म्हणजे काय, आरशाचे प्रकार किती आहेत आणि आरशाचे प्रकाराचे उपप्रकार किती आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आरशाचे आपण सूत्र फाइंड केलं. आरशा सूत्रानंतर आपण विशालन बघितलं. विशालन म्हणजे काय, आरशा सूत्र कसं फाइंड केलं सगळं व्यवस्थित काढले आपण. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण घेतलं, त्या उदाहरणानुसार आपण आरशा सूत्रानुसार सर्व व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या, विशालन कसं काढायचं हे आपण बघितलं. समजले सर्वांना?